रामकृष्ण हरी. यशवंत हो, जयवंत हो. गेल्या काही दिवसापासून आपण श्रावण मासाच्या निमित्ताने सुंदर असं श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत आहोत. 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत हे पारायण आपलं पूर्ण होणार आहे आणि या पारायणाचा आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आज आपण शेवटचा अध्याय पठण करणार आहोत. तुम्ही सर्वांनी या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपण पठण करत असाल, कोणी श्रवण करत असेल. सुंदर असा हा श्रावण मास आहे आणि त्या श्रावण मासाच्या निमित्तानं सुंदर पर्व काळावरती आपला हा पारायणाचा खरं तर सोहळा म्हणायला हरकत नाही, तो पूर्णत्वाला जातो आहे. मी भगवंत महादेवांच्या चरणाशी नतमस्तक होते आणि त्यांनी हे पारायण आपल्या तुम्हा सर्वांकडून पूर्ण करून घेतलं आणि ते पूर्ण करण्याचं काम तुमच्या आमच्याकडून पूर्णत्वाला गेलं. पुनश्च एकदा तुम्हा सर्व साधक भक्तांना मी नमस्कार करते आणि आजचा हा शेवटचा अध्याय आम्ही श्रवण करूयात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या श्रावण मासामध्ये भरपूर शिवस्मरण, शिवनामस्मरण, शिवमहिम स्तोत्र आणि शिवलीलामृताचं पठण तर आपण केलं आहेच. आणि सुंदर या चातुर्मासाचा कालावधी छानरित्या घालवा. आणि या श्रावण मासातील पहिला महिना, हा चातुर्मासातील पहिला महिना शिवजींचा आवडता महिना आणि या महिन्यामध्ये आपण सुंदर असं पारायण पूर्णत्वाला नेतो आहे. ते भगवंताने पूर्ण करून घेतलं. असो, आपण श्रवण करूयात श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा, त्रिशूळ पाणी पंचभक्त्रा, अर्धनारी नटेश्वरा, श्री शंकरा नीलकंठा, भस्मोद्धुलना त्रिनयना, कर्पूर गौरा नागभूषणा, गजास्य जनका गौरी रमणा, भक्तवत्सला दयानिधे, तू अधिमध्यांतरहित, अज अव्यय मायातीत, विश्वव्यापक विश्वनाथ, विश्वंभर जगद्गुरु, तू नाम गुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रयून, नाना रूप नाना विधान, क्रीडार्थ होसी सर्वेशा, सत्व रज तम हे गुणत्रय, तुची नटलासी निसंशय, स्थिरचरात्मक भूतमय, त्वद्रूपची आहे बा, तुर्मांडा आदि कारण, विश्वसूत्र तव आधीन, जैसे हालविसी स्वेच्छे करुण, तैसे संपूर्ण नाचत, तुझिया इच्छे वाचुनी, काहीच नोही जीवाचेनी, ऐसे जाणुनी अंतकरणी, तुझ शरण रिगतीजे, तया भक्तांसी तू शंकर, पूर्ण काम करुणी साचार, भवाब्दी तुनी नेऊनी पार, स्वपदी स्थिर स्थापिसी, ऐसा तुझा अद्भुत महिमा, न कळे त्याची कवना सीमा, म्हणूनी केवळ परब्रह्मा, शरण आलो असे पा, तरी दयाब्दे मज पामरा, नावे भवाब्दी पैल पारा, तुझ वाचुनी कोण दातारा, अनाथासी उद्धरील, असो आता बहु विनवणी, आधी पूर्वी मनाची धनी, तद्वद्गुण प्राकृत वाणी, की जे ऐसे असी जे, तुझिया कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ, वेदव्यासे स्कंद पुराणांत, ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे, परी माझ्या मनाची तृप्ती, जाहली नाही बा पशुपती, म्हणून आणिक हृदयी स्फूर्ती, देऊनी कथा वर्णविप्पा, तू शंकर होता प्रसन्न, हाता येते सर्व त्रिगुण, महाराज तू भक्ता लागुण, वरप्रदाने तोषवीसी, तुझ श्री शंकरा समान, वरदाना शक्त नसे कोण, तुझे देखोनी उदारपण, ब्रह्मा विष्णूही लाजती, काय वर्णावी उदारता, प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता, देऊनिया रावण भक्ता, आत्मलिंग हो पिलेसी, तेवीज दैतेंद्र त्रिपुर, तारक आणि भस्मासूर, इत्यादी स्वभक्ता लागी अपार, अनिवार वर दिल्लेसी, तू अत्यंत भोळा भगवान, कपटेही करिता तव सेवण, देऊनी इच्छित वरदान, आनंदविसी सेवका, असो एका श्रोते सर्व, ऐसा करिता म्या शिवस्तव, हृदयी प्रगटोनी दयार्णव, स्फूर्ती देत उत्तम, अरे या कलियुगा माझारी, पाखंडी मातोनी पृथ्वीवरी, श्रुती स्मृती पुराणात सारी,
कर्मे बुडविती जाहले, जैन मत ते आगळे, सर्व भूमंडळी पसरले, तेने योगे वर्ण सगळे, बुलोनी गेले साचार, ते देखोनी म्या सत्वर, तन्मत खंडना लागी भुवर, शंकर नामी अति सुंदर, जो अवतार धरी गेला, ते माझे अद्भुत चरित्र, आधुनिकांसी न कळे पवित्र, तरी तू प्राकृत भाषे विचित्र, वर्णन करी श्रीधरा, ऐसी शिवे केली प्रेरणा, म्हणून पौराणार्थ विवरणा, एकीकडे ठेवूनी जाणा, जगद्गुरु चरित्र वर्णितो, तरी सर्व तुम्ही श्रोते संत, सावध रहा हो श्रवणार्थ, जगद्गुरु कथा ऐकता समस्त, पाप पर्वत भंगती, कल्पारंभी कमळासने, परब्रह्माच्या आज्ञेने, जी महादिदिकांच्या योगाने, ही सर्व सृष्टी रचिली, इयेच्या कल्याणा लागून, सर्व मार्गदर्शक पूर्ण, ऋग्यज साम अथर्वण, हे चार वेद जाहले, परी त्या वेदांचे अर्थराशी, स्पष्ट न होत सर्वांसी, म्हणून परमात्म्याच्या मानसी, कृपा समुद्र उचंबळला, मग तो स्पष्ट भावया लागुनी, पाणिन्यादी रूपे अवतरुणी, व्याकरणादी शस्त्रशास्त्रे जनी, करिता जाहला परमात्मा, आणि मनमाधिक स्फूर्ती, करिता झाला तो विंशती, तदभ्यासे सर्व जगती, श्रुत्यर्थ जाणू लागले, पुढे कलियुग होता प्राप्त, भूमंडळी मानव समस्त, अल्पायु मंदमती अत्यंत, ऐसे जाण होतील, आणि श्रुती श्रुती शास्त्रे केवळ, गगनापरी अत्यंत विशाळ, म्हणून त्यांचा मानवा सकळ, अभ्यास हे कदापि, तेने सर्व अति अज्ञानी, आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी, जन्म मरणादी तीव्र दुःखानी, तडपडती निश्चये, ऐसे पूर्वी नारायणे, जाणूनी मग द्रयार्धपणे, कलिजनांच्या उद्धारा कारणे, व्यासावतार धरी गेला, आणि त्या व्यासरूपे चांग, चारी वेदांचे करुणे विभाग, वेदार्थ दर्शक ऐसे सवेग, महाभारत रचिले, आणि विष्णू सर्व, शिवनारद पद्म, मार्कंडेय भागवत ब्राह्म, अग्नि भविष्य वराह कुर्म, मत्स्यलिंग ब्रह्म वैवर्त, स्कंद वामन आणि गरुड, 23 ब्रह्मांड, ऐसी 18 पुराणे प्रचंड, लोकोद्धारार्थ रचिली, मग मेदिनी एक एक ब्राह्मण, व्यासकृत विभागातून, यथामती एक एक भागया लागून, अभ्यासू लागले आनंदे, आणि इतिहास पुराणे ऐकून, सन्मार्गे चालू लागले संपूर्ण, परिपुढे कलीच्या योगे करून, संकट दारुण पातले, वेदशास्त्र पुराणे निंदुनी, तयाचा दूरची लागले संपूर्ण, परिपुढे कलीच्या योगे करून, संकट दारुण पातले, वेदशास्त्र पुराणे निंदुनी, तयाचा दूरची त्याग करुणी, पाखंड बुद्धिमत्ते निषिदिनी, वर्तू लागले सकळीक, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, लोम विलोम आणि संकर, ह्या सर्व जातीचे नारी नर, अधर्मे वर्तू लागले, सकळ मेदिनी वृत्ती, बौद्ध धर्म पसरला अति, देवग्राम देवता प्रती, भ्रमू लागले जैन शास्त्रे, वेदशास्त्रे पुराणे समस्त, अनुदिनी चालली लोपत, श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ, बहुतेक पै लोपले, अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न, ऐसे भावया काय कारण, तरी मंडन मिश्र नामे करुण, एक जैन उद्भवला, तो केवळ बुद्धीचा सागर, देवगुरु परी भक्ता चतुर, जयाच्या विद्येची साचार, शुकही सरी न पावे, तेने स्वय अतिदारुण, करुणिया पै अनुष्ठान, सरस्वती आणि कृष्णान, प्रसन्न करुण घेतली, अग्निमाजी हवन करुणी, कल्पिले काडी कुंडातुनी, याचक जनाची इच्छा झनी, तृप्त करी सर्वदा, जैसा पूर्वी रावण सूत, महापराक्रमी इंद्रजित, हवन करुणी अश्वांसहित, रथ काढिता जाहला, तैसा तो मंडन मिश्र अय्या, अग्नित हवन करुनिया, त्यातूनही पितांबराधिक वस्तुचया, काढी तसे यथेच्छ, विद्या पाहता अतिप्रबळ, हुंकारे सूर्यासी उभा करील, अद्भुत सामर्थ्य केवळ, सांगता वाचे नवद्वे, शास्त्री पुराणिक पंडित, अय्याचा मानिती धाक बहुत, वादविवाद करिता समस्त, खंडित होत तक्षणी, स्वयेनवी शास्त्रे करुणी, पंडिता जिंकी तयाचिनी, कोणी न टिकती सभास्थानी, मुखा गवसनी घालित, मोठे मोठे पंडित सगळे, वाद विवाद करिता थकले, सकळ सृष्टी ते जिंकिले, आपुल्या शास्त्री अय्याने, श्रुती स्मृतीयुक्त सद्धर्म मार्ग, अधर्म ऐसे दावणी सवेग, आपुली शास्त्रे सर्वत्र सांग, स्थापना केली दुष्टाने,
आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्ट मुनियती ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे तया अय्याच्या सामर्थ्या पुढे चकित झाले सर्वही आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहु सुगम ऐसे म्हणून सर्वजण परम अंतरी खिन्न जाहले मग वेदशास्त्रे पुराणी सोज्वळ यांचे टाकुनी तत्काळ चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म अहो त्या मंडन विश्राला गुण असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जिव्हागरी बैसून बोलिल्या वचना सत्य करी आणि सदा होऊन अंकित तया अय्याच्या घरी रावत मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो नित्य प्रातकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा सरस्वतीच्या पूजनी पूजना प्रसाद म्हणून मद्यपाना करीतसे यथेष्ट नाही आचारणा विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर आपुला शास्त्र धर्म साचार सर्व स्थळी स्थापितसे सर्व जनासी शिष्य करून स्वये तयांचा गुरु होऊन श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कमनासी ऐसा अनर्थ करिता फार भूमिसी गोवणी अतिभार रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात्र काही काळे वृद्ध समस्त श्रुत जाहले शंकरासी तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्मे सकळी भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार तरी आता मी उतरोनी शंकर जैन धर्मा उच्छेदितो ऐसे कोपे बोलोनी शिव जो अनाथनाथ कुपार्णव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती तेने तात्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे तेव्हा समुद्र वसेने लागून परमानंद झाला सुपूर्ण दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी ऐशी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर मुनी जाऊनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले आणि जाऊनिया विप्रसदनी बाल जातक वर्तवूनी शंकराचार्य ऐसे तक्षणी नाम ठेविते जाहले आता या नामासी काय कारण तरी शम म्हणजे सुकल्याण कृत्र धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरु ऐसा हा 3 शब्दाचा अर्थ आणि हा सदुपदेश यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चय अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले असो ऐसा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर शंकराचार्य नामे भुवर निर्मळ क्षेत्री अवतरला पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृ आज्ञे मग सवे घेऊन शिष्यमंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी फिरता जैनमताची आगळी प्रवृत्ती देखली सर्वत्र देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्याचा करीत अपमान सकळ जनांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे पा असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी मग शिष्यासहित एके दिवशी ग्रामांत चालिले भिक्षार्थ घरोघरी भिक्षा याचित येऊन कासारांच्या आळीत तया जवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते आणि म्हणती भिक्षा कैची येथ कांचरस आहे कडईत पाहिजे तरी हा समस्त भिक्षेलाही समर्पितो ते स्वामी म्हणती कासारा प्रती तुमची आहे जैन याती तरी अन्य भिक्षा न घेऊन इच्छिती कांचरसची आम्हा द्या ऐसे तया प्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्याला गुणी तुम्ही स्वस्तांच्या उंजळी करुणी कांचरस प्राशिजे ऐसे स्वामींचे ऐकुणी वचन भिवोनी सकळ शिष्यजन म्हणती वाचलो तरी या समान
बहुत गुरु संपादू हा प्रत्यक्ष तप्त कांचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास ज्याचे त्यानेची घ्यावे विष आम्हा न लगे सेवाही ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती होता कांचरस अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकुट विष ज्वाळामाळी प्रकटला येऊन तया जवळी स्वये प्राशिता झाला जो तोची तो शंकराचार्य भगवान तयासी काय कांचरस कठीण कल्पांतीच्या कृषाणू लागून गिळील झाड क्षणार्धे असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रखर आचार्याच्या मुंजळी सत्वर ओतिते झाले भिक्षेसी जयास रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता जळोनी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत परितो जगद्गुरु भगवान अति शीतल मधुर जीवन व्यावे तैसे त्या रसा तक्षण प्राशिता झाला साचार ऐसे तयाचे पाहुणी साहस कासारांचे दचकले मानस म्हणती हा पै पुराण पुरुष धर्म स्थापनार्थ अवतरला अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरगरा फिरती तो रस प्याला स्वयनिभूती धन्य मूर्ती शंकराचार्य ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामीचे चरण मग शंकराचार्य तेथून जय नगरामासी पातले आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले मंडन मिश्रासी किम तुम्ही भेटून आम्हासी शास्त्र विवाद कीजिये वादी सोमत शास्त्र वैभवे आम्हा लागित्वा जिंकावे अथवा आम्ही पराभवावे सद्धर्म शास्त्रे तुम्हासी ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकुनी तो महागर्भकूप मंडन मिश्र आगळे अमुप बोलता झाला अभिमाने अरे आजपर्यंत बहुपंडित बाधार्थ आली मी म्हणत परिते म्या जिंकले समस्त आमुच्या जनशास्त्रेसी आता हा येऊनी संन्यासी सांगून पाठवितो आम्हासी तरी मी आजी जिंकिणयासी सरस्वतीचे प्रसादे ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणे ध्यान तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊन भेटला तत्काळ ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंदांश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे दोघेही बोलती एकमेकांशी सभा करावी आजीचे दिवशी वेदशास्त्रांची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष करोण अर्थ विवरावा संपूर्ण जासी अर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापे आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी सकळ ग्रंथही तयाचे तात्काळ बुडबुनिया टाकावे ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी बैसले मध्ये पडदा लावुनी सर्व जातीचे लोक तक्षणी सभे लागुनी पातले तो मंडन मिश्रे पडद्या अंत शंकराचार्यांसी न कळत मध्य घट ठेवून तयांत सरस्वती स्थापुनी पूजिले ते त्या मध्याच्या घटातुनी सरस्वती बोले अय्या लागुनी आता मी शंकराचार्यासी जनी शास्त्र मते विध्वंसी ते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे ऐसी प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनी वर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला मग पडद्या आतून शंकराचार्यासी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करू सांगपा ते शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे ठाई ठाईचे अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान न सांगता पदवी पासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे मग त्याच आचार्य भाषिता मान्य करुनी तो तत्वता सरस्वतीसी मने हे माता बोले आता सत्वरी ते श्री शंकराचार्याप्रती बोलू लागली सरस्वती परी शंकराचार्याच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभिये वेळे तव सरस्वतीने मुख काढिले घटातून बाहेरी प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते धवा परी ज्याच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेचे शंकराचार्य जे पुसत त्याचे तक्षणी ती उत्तर देत असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त झाला जाणा तरी सरस्वती म्हणते वेद ह्या आचारी नेनुनी भेद
आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले. ते स्वामीचे ऐकुनी भाषित सरस्वती पडद्या आत. यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती जाहली. असकलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसती. परिकुशलत्वेती सरस्वती करी समाधान तत्काळ. आचार्याचा न चाले उपाव कोठेच न होय पाडाव. मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न करावा. ऐसा करुनिया निश्चय अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक. ती ऋचा बोलुनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी. ऐशा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणतीला परी तिसी त्याचा आठवणसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग किम वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच कुशिले पूर्वोक्त अर्था. परी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडोन स्तब्ध होत असे तक्षण. हे तियेचे वर्म कठीण ठावके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार. ऐसे वेदसार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघा वाचुनी जगती नसे कोणी समर्थ. ह्या याच्या बापाचे ने ऐसे नोहे वेद बोलणे. मग या शुल्लक पामरात चेने कोठोनिया बोलवेल. तरी तेथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी अय्या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी मग प्रश्नासी कानोत्तरीसी. तो अय्या गडबडोन मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी. परी तो अत्यंत भय पामुनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठून पाहती पडदा उघडून. तो तेथे मध्य घटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करुणी निश्चय. ते जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त जाहले. मग सकळ पडदे फाडून श्री घातला दंड दारुण. तेने तो मध्यत घट फुटून चूर्ण तक्षण जाहला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होवणी. वेदशास्त्र चर्चा रात्रिदिनी चांडाळिनी करीतसे. तुझे न पहावे जारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मली सदेख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक अंग भोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी या जैनासी वश होऊनी. जैन शास्त्रे स्थापावया लागुनी सर्वदा रत झालीस. या दुष्ट पाखांडमतासी आश्रय देऊनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णासी एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र हा तुची केलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धरून अभिमान. जैनमत प्रकट होऊन लोका पाखंडी घातलेस. तुझ्या श्रेया दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते. स्थापुनिया स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यनर्थ ओढवला. तू म्या कैलासी ऐकियला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राही नीच मुखात. अत्यंजाधिकांच्या गृही सतत वास हो मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोणी सरस्वती स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह कीटक देशी पडेल जाण मदवचने. ऐसे स्वामींसी शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण. मग स्वामींचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळत. परी शंकराचारी तक्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी. अति अगाध समुद्र जीवनी नेमुनिया बुडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष. म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचारी रक्षिले. असो ऐसे जैन शास्त्रांसी विध्वंसनुया क्षणार्धेसी. मग जवळ पाचारुणी जनासी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित. परी त्या ते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणून
संशय काही न धरावा म्हणी, आपुला धर्म आपणा लागुनी, देवा पाशी काय असे, ऐसे स्वामी सकळ लोका, सांगती तेव्हा अय्या देखा, स्वामी चरणी स्वकीय मस्तक, ठेवून या दिनवित, म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण, तुम्ही टाकिले उच्चेदुण, परी कृपे जैनाचे अभिधान, किंचित तरी रक्षावे, ऐसी ऐकता दीनवाणी, कृपा उपजोनी स्वामींच्या मनी, ग्रामदैवतांच्या सन्निधानी, जैनाचा धोंडा स्थापिला, जेथे जेथे ग्रामदैवत, तेथे जैनाचा धोंडा वसत, ग्रामदैवता संगे त्या प्रत, प्रतिदिनी पूजिते, असो मग स्वामी तेजोराशी, आज्ञापिती सकळ जनासी, कि मापुल्या जाती धर्मेसी, पूर्वी प्रमाणे वर्तावे, जरी अधर्मे वर्ताल कोणी, तरी दंडीन ऐसे बोलुनी, वेदशास्त्र पुराणे तक्षणी, प्रकट केली साचार, मग सकळही ब्राह्मण, करू लागले वेदशास्त्राध्ययन, आणि अन्य जन ही संपूर्ण, वर्तू लागले स्वधर्मे, ऐसे शंकराचार्य दयाळे, आपुल्या उत्तम बुद्धी बळे, जैनाचे पाखंड मत आगळे, विध्वंसिले सर्वही, श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर, सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर, देवीच अद्वैताचा साचार, मार्ग सर्वांसी लाविला, एवं महाराज शंकर, भक्त वत्सल कर्पूर गौर, अवतरुणिया भूमीवर, भूभार हरिता जाहला, अहो शंकराची लीला अगाध, जो भक्त वत्सल स्वानंद कंद, सेवका तारुणिया विशद, निज पदासी नेतसे, काय वर्णावे त्याचे चरित, जे दिन अनाथ सद्भक्त, शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत, तया तारित प्रसादे, दाशार राव आणि कलावती, बहुला विदुर पापमती, तीही शिव पंचाक्षरे निगुती, अक्षय गती पावली, शबर केवळ निषाद, शिवकृपे तरला हे प्रसिद्ध, भस्म होऊन या तद्भार्या शुद्ध, पुनरुपी देहे प्रकटली, श्री शिवयोगाने सुमती भद्रायु कारणे, शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार, मैत्रेयीच्या उद्देशे करुणी, शिवव्रत आचरता सिमंतेनी, यमुनेत पती बुडाला असोनी, आला वाचुनी शिवकृपे, पराशर ऋषीने आपण, रुद्राभिषेके करुण, राजपुत्राचा मृत्यू टाळून, तयासी राज्य स्थापिले, ऐसे शिवकच रुद्र, षडक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र, सर्वोद्धारक आहेत पवित्र, परी अभक्ता काय ते, जरी गर्गमुनी सारिके जगद्गुरु, दाशार राया परी शिष्य थोरू, भाविक असतील तरी उद्धारू, होईल जाण निश्चय, जरी भद्रायु समशिष्य जन, शिवयोगिया परी गुरु सुजान, तरी प्रत्यक्ष शिव प्रकोटून, नेईल शिष्या कैलासे, कलियुगा माझी गुरु महंत, एकडक्यासी तीन मिळत, परी सद्गुरु सम अत्यद्भुत, सामर्थ्य तेथे कैसे पा, द्रव्याची इच्छा धरुणी म्हणी, केवळ शिष्य जनासे भोंदुनी, मंत्रतंत्र फुंकोनी कानी, व्यर्थ साधना लाविती, शिष्यही अभाविक दुर्जन, गुरुचे पाहती सदा न्यून, म्हणून दोघा नरक दारुण, प्राप्त होय शेवटी, आताचे गुरु शिष्य सगळेक, केवळ द्रव्याचे गिराईक, दाशार्हाधिका परी तो एक, शिष्य न दिसे कलियुगे, सद्गुरु तो शिष्यांच्या धना, नरका समान मानिती जाणा, सशिष्यई तन मन धना, अर्पितात गुरु पायी, म्हणून तरले दाशारधिक, नातरी तेच मंत्र सकळीक, परी हे आताचे जनमूर्ख, द्रव्य लोभे उलले पे, अहो कृतयुगा माझे पाहता, अस्तिगत प्राण होता, जेव्हा अस्ति पडती सर्वता, तेव्हा प्राण जातसे, म्हणून तोपर्यंत साधन, करीत बैसती अरण्यी जाऊन, त्रेतायुगी ते चर्मगत, प्राण चर्म झडता मृत्यू होय, द्वापारी प्राण नाडीगत, नाडी सुक्ती तो वांजत, ऐसे पूर्वी आयुष्य बहुत, होते सकळ मानवा, आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे, ऐसी तेव्हा होती आयुष्ये, म्हणून सकळ बहुत वर्षे, अनुष्ठानी आचरत, आणि ऐसे तप करीत, किम जेने अंगी वारुळे वाढत, मग प्रसन्न होनी भगवंत, आपल्या नेतपदासी, आता तो अन्नमय प्राण, अन्नाविन सत्वर मरण, आणि आयुष्य तेही अपूर्ण, नोहे साधन काहीच, देहाचा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा, म्हणून साक्षात जगदीशा, अंतरी दया उद्भवली, आणि औट घटिकांत पूर्ण, परमेश्वर प्राप्ती होऊन, मोक्षाशी जावे उद्धरून, ऐसा मार्ग काढिला, तो मार्ग म्हणाल कवण, तरी सद्गुरुसी जावे शरण,
याविन मोक्ष लाभा लागुण इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा, सदा आनंद तन्मनी विसावा. वामदेव गर्व शुक किंवा पराशरा परिसाचा. शिष्यही असावे भाविक, गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळीक, जाण तर कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयासी, ज्या मंत्री तरेल महाऋषी. तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला, जेने दाशार राव उद्धरला. आणि जो मंत्र सुमती राणीला, शिवयोगी दिदला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी. आणि व्रतारा सहित तरली, सीमंतिनी ज्या मंत्रे. तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र. इत्यादी सकळी मंत्र या ग्रंथात कथी येले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी. तीही सांप्रत पूर्वीच्या परी, कान उद्धरती जन हे. तरी जप करत्याचे मन, शुद्ध असेल तरी तक्षण. पूर्वीप्रमाणे तयासी गुण, येईल झाड निश्चय. या लागी विशुद्ध भावेसी, जपावे या शिवमंत्रासी. आणि सर्वांनी अहर्निशी, शिवलीलामृतासी ऐकिजे. आपुल्या प्रपंचा लागुनी, सावध जैसे निशिदिनी. तैसे जरी शिवस्मरणी, तरी मग उणे काय असे. कलियुगीच्या जना कारणे, शंकराचार्य ह्या अविराणे. अवतार घेऊन या शिवाने, जैन मत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक, जो शंभू अपर्णा नायक. तयाचे स्मरण करिता सकळीक, भवभय निरसेपे. आपुल्या कार्यात रात्रंदिन, गुंतले असती जे का जण. ते अभागी आयुष्य सरुण, पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंच गुंतले, शिवध्यान करू विसरले. जन्मासी आले तैसेच गेले, ते जन्मले मेले सारखेच. ते जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जाऊन यमाचे गेही. तेथे पडोनी नरक डोही, अनेक भोग भोगिती. आणि पुनरपी नाना योनित, जन्मोनी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या अवर्तांत, बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वाला गुण, शिवचरणी भाव धरुण. करिता शिवलीलामृतपान, जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनासी, शिव नेतो मोक्षपदासी. ब्राह्मणादी सर्व जातीसी, शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपुल्या कर्मात, बैसती बहुत ग्रंथ भोगित. आणि प्रपंची होऊ निरत, शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण, नाना शस्त्रे सांभाळून. सदा युद्ध इच्छिती म्हणून, शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी, द्रव्याची दुनाई इच्छुनी मानसी. तागडी धरिती अहर्निशी, शिवस्मरण मग कैसे. कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार. भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैचे तया. सोनार सुतार कासार, करीत आपुले व्यवहार. प्रपंची गुंतले निरंतर, मग शिवस्मरण कोठुनी. ऐशा सकळी याती, आपापल्या हारी गुंतती. जन्म मरणांच्या आवृत्ती, न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्म मरणे, 84 लक्ष योनी भोगणे. परितयाच्या परिहारा कारणे, शिवनामामृत समर्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित. याते जे श्रवण पठन करीत, ते जन होत शिवरूपी. एक मंडळा माझारी, म्हणजे 42 दिना भीतरी. सदाशिव मूर्ती ध्यावणी अंतरी, 7 आवर्तने करती जे. तया श्री गौरी रमण, प्रत्यक्ष देऊनिया दर्शन. सकळ कामना करीतो पूर्ण, ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासी सोमवारी, एक आवर्तन जो करी. श्री शंकर तयाचे घरी, वास करीतो सर्वदा. श्री शंकर झालिया प्रसन्न, जगी तयासी काय न्यून. जैसी कामधेनू मिळता संपूर्ण, मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा, तरी हा आहे मार्ग सोपा. करीत पंचाक्षरादी मंत्र जपा, शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्री दिनी, 3 आवर्तने करिता तक्षणी. सर्व बंध मुक्त होऊनी, इच्छिला पदार्थ लादतो. आता शंकेल श्रोत्यांचे मन, श्री शिवमंत्राच्या जपे करुण. जैसी दाहाशाच्या अंगातून, पापे निघाली का करूपे. तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप, आम्ही करीत असता अमुप. का करूपे आमुचे पाप, गेले कान दिसे पै. तरी श्रोते जन हो काय का,
ऐसा अंतरीन धरा शंका स्कंद पुराणी व्यासे जे का लिहिले तेची हे कथिलेसे या लागी हे असत्य म्हणता युवेसी कीटक पडती तत्वता दाशार हा परिभावे वर्तता पापे भस्म होतील 14 अध्यायांभीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जन उद्धरले शिवकवचे भद्रायो बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला शबरस्त्री भस्म झाली परित्री नैवेद्यार्पणाच्या वेळी अन्नपात्र घेऊनी पतीजवळी उभी राहिली पूर्ववत बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे आणविला वामदेवे ब्रह्म राक्षसास गौतमे कलमाश पादरायास श्री शिवे श्रियाळ चांगुनेस आणि चिलियास उद्धरिले दाशार्ह राव आणि कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच गोरक्षक बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन पंचाक्षरी आणि षडक्षरी शिवकवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्रावर्तन चिता भस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम यांची महात्मे संपूर्ण 14 अध्यायात वर्णून या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूंचे कथियेले स्कंदाप्रती शंकर सांगत जे या मंत्रासी मुखे बोलत तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शने देतो प्रीतीने जो शिवलीलेसी पठन करी तयासी प्रसन्न गिरिकुमारी आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चय ऐसे श्री गिरिजानाथ कथिते जाहले स्कंदाव्रत म्हणून मीही तैसेची येथ वर्णिले असे पा मी आपल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही श्रोतेजनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकी जे ज्या शिवे भक्त तारेले अपार आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच या कलियुगी अवतार धर्म स्थापनार्थ घेतला शिवमहिमा अगाध सकलही की जे प्रसिद्ध म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी मद्य मांस भक्षुण न करावे ग्रंथ पठण किं स्नान केल्या वाचून पारायण न करावे रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी किं अवक्ष वक्ष भक्षुनी शिव नये या ग्रंथा आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वता रजस्वला स्त्रिया समान दुर्जन निंदकाचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे या ग्रंथाच्या पठने करुण इच्छिले सर्व प्राप्त होऊन गंडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दरिद्र संकटे निरसती अष्टकुष्ठादी रोग निरसती शृंखळादी बंधने तुटती आयुष्यवर्धन धन संतती अखंडित होयपा आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लादते पूर्ण याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमे न वाचेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्ती भावे वाचाव्या नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण सर्व शिवलीलामृत पठण केल्याचे पुण्य येईल शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस त्यातील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या श्रवण मात्रे सकळ श्रोतया स्वर्ग प्राप्ती निश्चय यामध्ये सांगितलेल्या नित्य पाठाच्या 42 ओव्या ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंगताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धी आनंद वनविलासा
माया चक्र चाळका विनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ती भुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण भलत्या विषय घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागुण झगडता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेलता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुतामन रंजना स्कंद जनना शपरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भववंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धरा धरेंद्र कन्या मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती अमनाय न कळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्माधिका जाणुनी भक्ताचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदा शिवही अक्षरे चाळी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी तरांते बहुत शास्त्र भक्ते नर प्रायचित्तांचे करीती विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमानी कृंतणा मदवस्तर कान दहना निरंजन भवहारका हिमाद्री जामाता गंगाधरा सुहासी वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा ऐरुषणा नंदीवना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखवंजना दानव दमना दयानिदे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदीवरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयी मूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे वद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मुंदल तांगा योगी ध्येया भक्तवभंगा सकल जन आराध्य लिंगा नी वेगी तुझ पाशी जेते नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक पुर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यांसी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळाला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप दैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे काम गजविदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंडी किरणा धर्मवर्धना दशपूजा मस्तर विपिन कृषाणा दंभक नवक भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनी निवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदाशिव लीलामृत पठण किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांची वंदिती शक्र दृढीन केवळ तयाचे घेता दर्शन तर ते जन तत्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्रीबाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र लिहिले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्ठान्न तरी ते केवळ पशु समान मयूरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्रतयाचे शिव शिव म्हणता वाचे मूळ राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव
गजासे इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी दो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझला गुण शरण निघालो असे मी दीन तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त झाल्या आहेत. पुढे ऐकू. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीलामृताचे आणि या 42 ओव्यांचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान. जेवी क्षुरस गाळुनी शर्करा काढिजे त्यातुनी तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकर आज्ञे नित्य पठणार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओव्या रचियेल्या भोळा चक्रवर्ती उदार भक्त वत्सल कर्पूर गौर तारावया जन समग्र नाना उपाय करीत असे तो दीनजनांचा कणवाळू नाना रीती करीत संभाळू. परी हे दुर्जन कृतघ्न केवळ मुखे नामही न घेती पा शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न. परी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतून पडताती तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदीन निंदाबाद मुखातून परी शिवनाम नयेची. या लागी सज्जना लागोनी विनवितो भयहस्त जोडूनी शिवलीलामृत पठने करुणी मोक्ष जोडून घेईजे. नित्य समस्त लोहे पठण तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुण मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडून कर विनंती करतो ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडक्षरी रुद्र शिवकवच मृत्युंजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतया प्रति मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडेचा अर्थ असो यथार्थ सर्वही स्कंद पुराणी व्यास नारायणे दैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नेमी शारणी सुताने दैसे ऋषीशी कथिले पे तैसे हे प्राकृत भाषेत समस्त. 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणे कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय 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 शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय गंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसवरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत अखंड. 15 अध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.